ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. आता आपण काय म्हणतो, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, तो झाला अंगे हरिरूप. आपल्याला जशी आपली वासना आहे तसा माणसाला पुढचा जन्म मिळतो. जन्म मिळतो म्हणजे जीवनात पुढचे जे होणाऱ्या घटना त्या घडतात. आणि अजून एक, जीवनामध्ये संगतीला जास्त महत्त्व आहे. बघा, संगत जशी असेल, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, जशी संगत असेल तसा मनुष्य बनतो. म्हणून जीवनामध्ये आपण कोणाच्या संगतीला आहे, आपण काय करतो, हे प्रत्येकानं ध्यान ठेवायला पाहिजे. तुपाचा डबा जो असतो तो कशात असतो? कपाटात असतो. आणि मीठ जे आहे ते कुठंतरी बाजूला असतं, त्याला काय कपाटात ठेवते नाही. तूप ज्या वेळेला संपतं त्यावेळेला ते डबं कुठं होतं, कुठंतरी बाहेर ठेवतात. आणि मुलं ते त्याच्यात पाणी भरून ते कुठं जातं? संडासला. म्हणून तर संगत महत्त्वाची आणि वासना महत्त्वाची. तर वासना जशी असेल तसा जन्म होतो. म्हणून जड भरीत राजा, त्यांनी काय केलं? आपल्या भारत देशाचा राजा भरत राजा, त्यांनी सगळं सोडलं आणि तो जंगलात गेला. नदीच्या किनारीला मला काही नको, मला तप करायचे, त्याग केलेला आहे. पण त्यांनी एवढा त्याग केला तरी काय झालं नेमकं? तिथं एक हरणं आलं, त्या हरणाच्या मागं वाघ लागला होता. आणि ते वाघ घाबरल्यामुळं ते हरण तिथं व्याली आणि ते हरण निघून गेलं. आणि मग ते असं गोजरवाने पाडस त्यांनी उचललं, त्याला त्याची दया आली. आणि आज जीवनामध्ये आपण खरंच काही वेळेला आपण दया करतो, ती दयासुद्धा त्या जीवनाला त्याला बाधक ठरली जाते. आणि मग त्यांनी ते पाडस उचललं आणि त्याला गावातून जायचा, दूध आणायचा, त्याला दूध पाजायचा. आणि दूध दिल्यानंतर ते पारूच मोठं होत चालं. आणि मग त्याच्या भोवतानी खेळायचं, उड्या मारायचं. त्या हरणाचा आणि त्याला इतका लळा लागला. आणि मग त्या भरतराजाचा अंतकाळ जवळ आला. आणि मग त्याने विचार केला, आता मी मरणार आहे. माणसाचा अंतकाळ जवळ आला ना तर प्रत्येकाला तो कळतो. आणि मग हे हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल? अरे हरणाचं नाही, तुझ्या मरणाचं कसं होईल? म्हणून ज्या वेळेला मरण येतं त्यावेळेला माणसांना चिंतन कोणाचं करायचं? भगवंताचं. आणि याने चिंतन केलं कोणाचं? हरणाचं. आपण चिंतन काय होतो? मला घर नाही, माझ्या मुलाचं लग्न नाही, माझं कसं होईल, माझं. अरे तू हे जग सोडून जाणार आहे, हा मायेचा पसार आहे. आपलं काही नाही, हे शरीर आहे आपलं नाही, बंगला नाही आपला, गाडी नाही. तरी हे मोठमोठे पुढारी लोक कोट्यावधीची संपत्ती जमून ठेवतात. आणि ते संपत्ती लपवण्याकरता ईडी ते ईडी, मग ईडी लपवायला सत्तेच्या पाठीमागं जातात. पण शेवटी सत्यमेव जयते. किती जरी लपले तरी सत्य त्याला सुटत नाही. सत्य जे आहे ते सत्यमेव जयते, त्याला हिशोब द्यावाच लागतो. म्हणून मी जगात काही आणलं नाही, जगात काही न्यायचं नाही. जगा आणि जगू द्या. मी जगल, घासभर मी खाईल, घासभर दुसऱ्याला देईल, ही सहानुभूती ठेवावी. आणि मग तो जडभरीत राजा, त्याला परत हरणाच्या घरी गर्भ झाला आणि जन्म झाला. हरणाच्या पोटी जन्मानंतर तब्येतीने असा दांडगा दुंडगा होता. तो रानात फिरायचा, काही आपलं येईल ते कंदमुळं खायचा आणि समाधान भगवंताचं चिंतन करायचा. तिथं एक भिल्लाला काहीतरी त्याने नवस केला होता, मला जर मुलगा झाला तर मी नरबळी देईल. आणि मग नरबळी दिल्यानंतर त्यांना तो सापडला, जंगलामध्ये होता. त्याला घेतलं, आंघोळ घातली आणि त्याला जेवण दिलं. काही नाही, याच्या डोक्यात कापायचं मरण आहे काही नाही, मस्तपैकी जेवण जेवत होता. आणि त्याने विचार केलं, याला आपण आता मारणार आहे, कापणार आहे, याच्या डोक्यात काही विषयच नाही. आणि मग त्याला फुलाची माळ घातली. आणि मग त्याला जेव्हा कापायला लागले त्यावेळेला प्रत्यक्षात देवी भगवती तिथं प्रगट झाली. आणि त्या भिल्लांना त्यांनी मारलं, देवीनं मारलं आणि त्याचं रक्षण केलं. आणि मग पुरू देशाचा राजा
त्याला पालखी न्यायची होती आणि त्या पालखीला पूर्वी म्हणजे असे काही वाहनं गाड्या नव्हते. अशी लाकडाचे 2 लाकडं त्याच्यावर मोठं पालखी करायची आणि 4 जण त्या पालखीवर घेऊन आणि तो आयुष्य आरामात फिरायचा. आणि ज्या वेळेला तो आयुष्यात फिरायला लागल्यानंतर यांनी काय केलं, असं पुढं मुंगी आणू रेणू थोकडा, भगवंत आणू ते रेणू ते, भगवंत प्राणी मात्राचं आहे. भगवंताची व्याख्या आज अनेक लोकांनी अनेक भगवंताची व्याख्या केली, पण खरी भगवंत कुठे? आपल्या हृदयात आहे. भगवंत कुठे? आईबापात आहे. भगवंत कुठे? सूर्य, चंद्र, आकाश, पृथ्वी आणि अन्न. हा सगळ्या सृष्टीमध्ये आपण म्हणतो मेल्यावर स्वर्गाला जाईल, पाताळात जाईल. स्वर्गात जात नाही, पाताळात नाही. तो जसा त्याचा वासना असेल त्याच्या योनी येत, या योनीत त्याचा जन्म होतो. आणि मग तेच तो पाय जपून ठेवल्यानंतर हिसका बसायचा, उडी मारायचा आणि मग त्या राजाला त्याला त्रास व्हायचा. आणि मग त्यांनी त्याला खाली ठेवलं आणि त्याला मारलं. आणि मग त्याला सांगितलं, तू असं का करतो? त्यांनी सांगितलं, अरे तू फक्त पुरू देशाचा राजा आहे, पण मी संपूर्ण भारत देशाचा राजा होतो. पण मी सगळ्याचा त्याग केला आणि मी चिंतन कशाचं केलं? हरणाचं. आणि मला हरणाच्या पोटी जन्माला आला, म्हणून मला आता पुढचा जन्म मोक्ष मिळावा म्हणून मी त्या जीवनात भगवंताचं चिंतन करतो. पायात मुंग्या आहे, या मुंग्या मेल्या जातील, माझ्यापासून दुसऱ्याला त्रास नको आहे हा विचार करतो. आणि मग त्या पुरू राजाला खरं ज्ञान झालं. म्हणून माणसाने जर आत्मज्ञान पाहिजे असेल तर भागवत मोठा ग्रंथ वाचा, वेळ नाही, आज धावतं जग आहे. पण भागवत कथासार, आता जी मी कथा सांगितली अशा बोधक कथा या भागवत कथासारामध्ये आहे. आणि प्रत्येकाने सकाळ संध्याकाळ 4 पानं तरी वाचली तर जीवनाचा विकास होतो आणि त्याला आत्मज्ञान मिळतं. बाबा लोक ज्ञान सांगतील, मग आपण ऐकू. बाबांना पैसे द्यायचे तर काही गरज नाही. आपला नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, गीता भागवत करीती. म्हणून सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने भागवत कथासाराचे 2 पानं, दासबोधाचं 1 पान, दासबोध कथासार, तुकारामाच्या गाठ्याचे 2-3 अभंग नित्यनेमाने घ्या. तुमच्या जीवनात हळूहळू तुमचा राग, द्वेष, कलह जे हावभाव आहे, हे हावभाव कमी होईल आणि चित्त एकाग्र होईल. चित्त एकाग्र जर झालं तर माणसाला आरोग्य मिळतं. आरोग्याकरता कशाची गरज आहे? चित्त एकाग्रती. आणि चित्त एकाग्र करण्याकरता संगतीची. तर संगत ह्या ग्रंथांची धरा. या ग्रंथाच्या संगतीनं तुमचा विकास होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं आत्मज्ञान मिळण्याशिवाय राहणार नाही. जय भैरवनाथ महाराज की जय.